श्री स्वामी समर्थ जय नवनाथ। नमस्कार प्रिय साधकांनो, आज आपण अशा एका अद्भुत, रहस्यमय आणि अतिशय प्रभावशाली साधनेबद्दल जाणून घेणार आहोत, जी थेट गोरक्षनाथांशी संबंधित आहे। ही साधना केवळ 21 दिवसांत आपल्याला अद्वितीय अनुभव देऊ शकते। चला या दिव्य प्रवासाची सुरुवात करूया। गोरक्षनाथ कोण होते? गोरक्षनाथ हे नाथ संप्रदायाचे प्रमुख सिद्धयोगी होते। त्यांचा जन्म योगशक्तीच्या मूर्त स्वरूपातून झाला असून ते शिवतत्वाचेच साक्षात अवतार मानले जातात। गोरक्षनाथांनी अनेक सिद्धयोग, तांत्रिक विद्या आणि सहज ध्यान साधनांचा प्रसार केला। त्यांच्या साधनेतून प्रचंड ऊर्जा, अंतर्दृष्टी आणि चमत्कारिक अनुभव मिळतो। गोरक्ष साधनेचे महत्त्व। गोरक्षनाथ साधना ही नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण करते, मन शांती आणि चैतन्य निर्माण करते, शरीर, मन आणि आत्म्याला शुद्ध करते, आध्यात्मिक उन्नती आणि चमत्कारिक कृपा मिळवून देते। ही साधना योग्य पद्धतीने केल्यास अगदी 21 दिवसांत सिद्धीचा अनुभव मिळू शकतो। साधनेसाठी तयारी। साधना सुरू करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घ्या। शुद्ध जागा निवडा, शक्यतो एकटेपणा आणि शांतता असलेली। सकाळी किंवा मध्यरात्री ही साधनेसाठी सर्वोत्तम वेळ। शुद्ध वस्त्र, एक तांब्या पाणी, तुपाचा दिवा आणि गोरक्षनाथ यांचा फोटो किंवा मूर्ती। मन शांत ठेवा आणि श्रद्धा ठेवा। गोरक्षनाथ साधनेची प्रक्रिया। 1. ध्यानपूर्वक आसन घ्या, सुखासन किंवा पद्मासन। 2. तुपाचा दिवा लावा, उजव्या बाजूला ठेवा। 3. गोरक्षनाथ यांचे स्मरण। मंत्र अशा प्रकारे: ओम शिव गोरक्षनाथ नमः, ओम शिव गोरक्षनाथ नमः, ओम शिव गोरक्षनाथ नमः। हे मंत्र 108 वेळा रोज जप करा। माळेचा वापर करू शकता, रुद्राक्ष माळ सर्वोत्तम। मनात गोरक्षनाथांचा ध्यास ठेवा, त्यांचे तेजस्वी रूप ध्यानात आणा। ध्यान करा 10 ते 15 मिनिटे। मंत्रानंतर डोळे बंद करून गोरक्षनाथांच्या कृपेला अनुभवण्याचा प्रयत्न करा। 5. संकल्प। प्रत्येक दिवशी साधनेपूर्वी आपल्या मनोकामनेचा संकल्प करा। 21 दिवसांची साधना कशी करावी? 21 दिवस एकाच वेळी साधना करणे आवश्यक आहे। या काळात मांसाहार, मद्य, क्रोध, अपवित्र विचारांपासून दूर राहा। शक्य असल्यास उपवास करा किंवा सात्विक आहार घ्या। दररोज गोरक्षनाथांचा एक दिवा लावा आणि त्यांना फळ, पान किंवा दूध अर्पण करा। साधनेदरम्यान मनात अनेक बदल होतील, कधी शांतता, कधी अश्रू, कधी ऊर्जा। हे लक्षणे आहेत की साधना कार्यरत आहे। अनुभव आणि सिद्धी। गोरक्षनाथ साधनेतून अनेक साधकांनी अनुभवलेले काही अनुभव: शरीर हलके होणे, स्वप्नात गोरक्षनाथांचे दर्शन, संकटात अचानक सहाय्य मिळणे, आजारात गुण येणे, आर्थिक अडचणीतून मुक्ती, मानसिक समाधान आणि आत्मबल। 21 दिवसानंतर तुम्ही ही साधना आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून 4 वेळा करू शकता। यामुळे साधनेची शक्ती कायम राहते। सावधगिरी आणि श्रद्धा। ही साधना अत्यंत पवित्र आहे, त्यामुळे विनोद किंवा निष्काळजीपणा करू नका। अति उत्सुकतेने चमत्कार शोधण्यापेक्षा भक्ती आणि आत्मिक उन्नतीवर लक्ष ठेवा। गोरक्षनाथ हे अत्यंत कृपाळू आहेत। एकदा साधकाला स्वीकारल्यावर ते त्याला कधीच एकटे सोडत नाहीत। जर तुम्ही या साधनेला श्रद्धेने स्वीकाराल तर गोरक्षनाथ तुमच्यावर कृपा करतील, यात शंका नाही। त्यांची साधना केवळ तुमच्या जीवनात नवचैतन्य आणेलच, पण ती तुम्हाला आत्मशक्तीच्या उच्चतम स्तरावर नेईल। मित्रांनो, ही माहिती उपयोगी वाटली तर नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये जय गोरक्षनाथ लिहा। चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा अशाच दिव्य माहितीच्या व्हिडिओसाठी। जय गोरक्षनाथ। गुरुदेव दत्त।